गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले आहेत। सगळा खर्च जाऊन अक्षरशः हातात 2 आणि 4 रुपये येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 3 मार्च रोजी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासनाविरोधात निषेध आंदोलन केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते। सध्या महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाने खूप कष्टाने पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे। कौटुंबिक अडचणीवर मात करून बळीराजा शेतातून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु पिकांना योग्य मोबदला मिळत नाही। अशा परिस्थितीत शेतकरी टोकाचा निर्णय घेतो। त्यात निर्यात बंदी केल्यामुळे आवक वाढून आज घडीला कांदा फक्त 2 ते 5 रुपये किलो दराने विकावा लागला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मशागतीपासून कांदा विक्रीपर्यंत होणारा खर्च हा किलो मागे 10 रुपयाहून अधिक आहे। असे असताना केंद्र व राज्य सरकार एकाच विचाराचे आहे। या सरकारची कोणत्याही प्रकारची मदत होताना दिसत नाही। या सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। आपले लाडके आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करायचे ठरलेले चालूच आहे, पण याला काही कोणी जुमानीत नाही। फक्त त्यांचे आश्वासन घ्यायचे, आम्हाला हे करू ते करू, अच्छा दिन आने वाला आहे। हे अच्छा दिन बघा। आता त्याची पवार साहेबांनी सांगितलं का 2 रुपये शेतकऱ्याच्या हातामध्ये पडलेले, किती एक ट्रॉली कांदे विकले आणि 2 रुपये फक्त हातात पडले, हातात चेक मिळालाय। हा सर्व जनतेनं टीव्हीवर बघितलेला आहे आणि याचा आपण सर्वांनी या गोष्टीची सर्व शेतकऱ्यांनी सर्व जनतेने याची दखल घेतली पाहिजे आणि या पुढच्या वेळेमध्ये या बीजेपी सरकारला आता जे पुण्यामध्ये घडलं 30 वर्षाच्या काळामध्ये त्यांचा खात्मा केला, त्याप्रमाणे सर्व भारतामध्ये मोदी सरकारला आणि या देवेंद्रला राग करून टाका अशी माझी सर्वांना विनंती आहे। आणि सर्व एकत्र या आणि सर्व एका विचाराने आपल्याला काँग्रेसतर्फे विजयी करायचा आहे ही तुम्हाला माझी सर्वांना विनंती आहे। सुरुवातीला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 1600-1700 रुपये कांदा विकत असताना यांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये उन्हाळ कांद्याची निर्यात न सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे चाळीमध्ये कांदे प्रचंड नुकसान झाले आणि अजूनही बी काही चाळींमध्ये माल तसाच पडलेला आहे। तर ती निर्यात न सोडल्यामुळे तो निर्यात रखडल्यामुळे लाल कांद्याला पण मोदी सरकारनं निर्यात नाही सोडली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हालत चालू आहे। तर शेतकऱ्यांना कमीत कमी 500 रुपये अनुदान हे केंद्र सरकारनं जाहीर केले पाहिजे आणि 1500 रुपये भाव हा सरकारने हमी भाव दिला पाहिजे। कांद्याचे पैसे विकून शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच भेटत नाही। डीपीवाल्यांनी तकादा लावलाय, कोणाचे लग्न करायचे, कोणाचे काम आहे, कोणाचे कर्ज भरायचे, तर या पैशामधून शेतकऱ्याला चालू वर्षी 1 रुपया सुद्धा मिळत नाही। तर शेतकऱ्यांनी येत्या काही काळात ज्या निवडणुका लागतील त्या काळात हे टरबुजे सरकार आणि शिंदे गट या सरकारला आपल्या हातातल्या बटनाने आपला शेतकरी राजाचा संदेश दाखवून हे सरकार उलट करण्याचे ध्येय ठेवा। कांदा आंदोलनासंबंधी आपण सर्वजण शेतकरी तसेच आपले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं जे आपलं आंदोलन होऊ घातलेलं आहे किंवा चालू आहे यासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला। खरं तर आपण शेतकरी एकजूट नसल्यामुळे आज आपल्या शेतकऱ्यांना फक्त राजा संबोधलं जातं, पण आपली एकजूट नसल्यामुळे आज आपल्या ही हाल आहे। आज आपण सरकार जर बघितलं, सर्वांना ज्ञात आहे महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार होतं तर कांद्याला 2000-2500 रुपये रेट होता। आता जे नवीन सरकार आलेलं आहे याला फक्त खुर्चीची अपेक्षा आहे, फक्त सत्ता कुठं मिळेल याच्याकडे यांचं लक्ष आहे। कुणी सर्वसामान्यांचं बघा कुठं काम चालू आहे, कांदाच नाही सर्व प्रश्नांसंदर्भात हे सरकारला गंभीर दखल घेत नाही। यांना फक्त सत्ता हा फोडायचा तो फोडायचा, आम्हाला सत्ता पाहिजे। शेतकऱ्यांसाठी कोण बांधतंय तुम्ही बघा। आज खरं तर या महाविकास आघाडीला एवढं व्हॅल्यू दिली तरी चालेल। आज आपल्या
संकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीनं जो जोरदार आवाज उठवला त्यामुळे आज त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली, नाहीतर ते शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला विसरून गेले होते. तर मला तुम्हाला कळकळीची हीच विनंती करायची, आपल्याला जर शेताच्या कांद्याला हमी भाव भेटायचा असेल तर आपण सर्वांनी महाविकास आघाडीला पाठबळ देऊन यांच्या आंदोलनात सहभागी होऊन खरी शेतकऱ्यांची एकजूट दाखवून द्यायला पाहिजे. आज आपल्या शेतकऱ्यांची काय हाल झाली आपल्या सर्वांना माहिती. कांद्याची लिलाव कोणत्या पद्धतीने घेतली जाते, आज बाजार काय चालले. 2 रुपयांनी शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर मागे जर शिल्लक राहत असेल त्याच्या शेतकऱ्यांनी करायचं काय. लाईट बिल भरायचं की खताची गोण घ्यायची की घरचा प्रपंच बघायचा. या सर्व गोष्टींचा आपण जर सर्वांनी विचार केला, या शिंदे सरकारने आणि फडणवीस सरकारने काय केले आपण याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. जे आज शेतकऱ्यांसाठी एवढं राज्यभर आंदोलन चालू आहे त्याच्यात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. सर्व शेतकऱ्यांची एकजूट होणं गरजेची आहे. आज आपण जर सर्वांनी एकजूट झालं नाही तरी सरकार आपल्याला काही देऊ शकत नाही. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ येणाऱ्या काळात या शिंदे आणि फडणवीस सरकारला आपण घाम फोडला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि सर्वांनी आज जो होणारा नाफेडचा आपला विषय काढलाय, परंतु नाफेडचा हा विषय होत नाहीये. सर्व शेतकऱ्यांची काय हाल चालली आहे आपल्याला माहिती आहे. ट्रॅक्टर मागे किती पैसे शिल्लक राहत आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. एकरला जर 20 आणि 25 हजार रुपये जर खर्च बिघ्याला खर्च येतोय आणि त्याच्यात उत्पन्न सुद्धा आपल्या शेतकऱ्याचं शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या सरकारचा निषेध केला पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. मी संदीप घुमरे कीर्तांगळी. मी एक शेतकरी आहे. माझ्या एकराला एकदम हलक्या हाती 30 ते 35 हजार रुपये खर्च झाला आहे, तरी बी एकदम काटकसर करून. आणि आज मार्केटला माझ्यावाला कांदा आला आहे, त्या कांद्याचे बाजारभाव 800, 700, 900 या रेंज नाही. जर आज खताची बॅग जर घ्यायला गेलं तर 1500 रुपयाच्या पुढचे. एक हात जरी मारायचं म्हणलं एकराला तरी एका हाताला हलक्या हाती 1000 ते 900 रुपये लागत्या, एकदम हलक्या हातात. आणि असे स्प्रे आम्हाला कम से कम वातावरणाच्या याच्यावर राहतं, कारण काही टायमाला वातावरण लय बिघडतं. त्याच्यामुळं आमच्यावाला टोटल खर्च हा औषध आणि स्प्रे जर धरले तर कम से कम 40 ते 45 हजाराच्या घरात जातो एकरी हात टोटल काढायला. त्याच्यात मजूर नाही, मजुरांची पण मागे वाढली. 250 ते 300 रुपये एका मजुराचा रोज आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला एका ट्रॅक्टर मागं काय असं बेनिफिट आहे, त्याच्यामध्ये काही उरतच नाही आम्हाला खाली. तर आम्ही करायचं काय शेतकऱ्यांनी. तुम्ही म्हणता शेतकरी वाचवा, शेतकरी वाचवा, या अशा पद्धतीनं शेतकरी वाचल का. शेतकरी कर्ज राहतं कोण काय कोण काय. आज माझ्या 2.5 ते 3 लाख रुपये कर्ज आहे, तरी मी शेती करतोय. म्हणजे एक गेम खेळल्यासारखी गंमत झाली. लागलं तर ठीक आहे, नाही तर झाला कार्यक्रम. म्हणजे आम्ही काय करायचं. प्रत्येक वेळेस कित्येक शेतकरी मराठे आहे, काय याला कारणीभूत कोण आहे. फक्त सरकारच ना. शेठजी भटजीचं सरकार आहे. आणि आतापर्यंत जर इतिहास जर बघितला तर भारतातला कांदा पूर्ण जगामध्ये एक्सपोर्ट होत होता. परंतु ज्यावेळेस जर काही लोक मोजक्या लोकांची मनधरणी करता बाजारपेठेमध्ये कांद्याची ज्यावेळेस बाजार भाव वाढतात त्यावेळेस हे सरकार आतापर्यंत गेले 10 ते 12 वर्षापासून निर्यात लगेच बंद करतं. त्यामुळे काय झालं का परकीय देशामध्ये भारताचा शेतमालाचा कुठलाही असो, कुठलाही फळे असो, भाजीपाला असो आणि किंवा कांदा असो, सगळ्या फॉरेन कंट्रीमध्ये आपल्या भारतावर कुठलाही देश विश्वास ठेवायला तयार नाहीये. तुमच्याशी करार करा का तुम्ही ज्यावेळेस तुमच्या भारतामध्ये देशामध्ये अंतर्गत बाजारपेठेत भाव वाढतात त्यावेळेस तुम्ही लगेच ते निर्यात बंद करतात. आणि हा सगळा परिणाम आज या शेतकऱ्यांना भोगायला लागतो. आज खताचा जसा विचार करा, नैसर्गिक आपत्ती साधारण औषधं वगैरे फवारणी करून. मी स्वतः उदाहरण देतो की मी स्वतः 3.5 लाख रुपयाच्या आसपास माझा लागवड झाला. 700 क्विंटल कांदा निघाला. खर्च वजा जाता 70,000 रुपये हातात पडली. मजुरी सगळी काढली तर आज 300 रुपये मजुरी. आणि सगळ्याच गोष्टी जर अभ्यास केला तर शेतकऱ्याच्या हातात काही नाही राहत. परंतु हे सरकार आहे आणि या सरकार जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत शेतकरी काय सर्वसामान्य माणसांची पण तीच अवस्था होणार आहे. कारण हे लोक काय करतात, पुढच्या निवडणुका ठेवून आणि शेतमालाचा फक्त भाजीपाला स्वस्त आहे आणि अमुक स्वस्त आहे काय हे धरून फक्त यांनी आतापर्यंत हेच खेळत आलं आणि सगळं नुकसान आणि फटका शेतकरी वर्गाला बसतोय. आणि आज जर हेच एक्सपोर्ट जर कंटिन्यू इतर देशामध्ये चालू असतं आज शेतकऱ्याच्या हातामध्ये कमीत कमी 5,000 रुपये क्विंटल कांद्याचा भाव मिळाला असता. एवढं बोलून मी थांबतो.
सांगा. हा, मी पंढरीनाथ आव्हाड, शेतकरी, दातली आणि सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण आजपर्यंत 30 ट्रॅक्टर कांदा माझा विकलेला आहे. आजही 2 ट्रॅक्टर आहे. तर एक शेतकरी म्हणून आमची एक विनंती आहे शासनाला, केंद्र सरकारला, कोकाटे साहेबांना, सर्वांना, की कांदा लावणी खर्च एकरी 12,000 रुपये असतो. कांदा काढणी खर्च 12,000, 24,000 एकरी. कांदा निंदणी खर्च साधारण 6,000, 24 आणि 6 30,000 आणि त्याचा खताचा आणि बी भरण इतर खर्च 20,000, साधारण 50,000 रुपये खर्च एकरी कांद्याला येतो. आणि इथं एकरी 70 क्विंटल माल निघतो. अनेक प्रकारच्या आपत्तींना सामोरं जावं लागतं. मजुरीची समस्या, नैसर्गिक आपत्ती, आणि याच्यातून शेतकऱ्याचा आजच्या मितीला लागवडी खर्च सुद्धा पूर्ण होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वीज बिल माफ नाही, कुठल्याही प्रकारची माफी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची शासनाने दिलेली नाही. परत आपले NDC बँकेचं पीक कर्ज आम्ही उचललेलं आहे शेतकऱ्यांनी. इथं गोदा युनियनचे माहिती का, आमचे लिलाव लागले जमिनींचे, जे पीक कर्ज उचलले त्याचं. मग कुठं ना शेतकरी भरेल? मुलींचे लग्न, अनेक समस्या त्याच्या पुढे असतात. तर एवढीच आमची सर्वांच्या वतीनं विनंती आहे. सर्व भजनी मंडळ, वारकरी, शेतकरी आम्ही सर्व एक आहोत. टाळ्या वाजवा ना वारकरी मंडळ. सर्वांच्या वतीनं कोकाटे साहेबांना विनंती आहे का तुम्ही पुढे लढा. आम्ही सदैव दिदींच्या त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, एवढी आमची विनंती. धन्यवाद. सरकारने शेतकरी हित साधण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल किमान 2 ते 2,500 भाव ठरवून पुढील काळात या भावाबाबत योग्य ती पावले उचलावी, यासाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शुक्रवार दिनांक 3 मार्च रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन सिन्नर तहसीलला देण्यात आले. यावेळी मागण्यांचे त्वरित विचार व्हावा, अन्यथा सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यांच्या सहभागातून आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, माजी नगरसेविका शीतल कानाडी, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ भिसे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसएन न्यूजसाठी रोहन भावसार. त्या भावना नक्कीच योग्य ठिकाणी आम्ही पोहोचू. तुमचं जे निवेदन आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ते निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करतो. थँक्यू. सरकार जे वल्गना करते, आम्ही 30-40 जगातील देशामध्ये पोहोचलो. हे मोदी सरकार जे आहे केंद्रामध्ये, ते सांगते आम्ही जगामध्ये आमचा छाप पडते या सरकारची. हे वल्गना करणारं सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना देशोधडी लावायचं काम सुरू केलं आहे. या ठिकाणी कांद्याची परिस्थिती काय आहे, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे. याच्या निषेधार्थ आदरणीय आमदार कोकाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध आम्ही सर्व करत आहोत. या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. त्या पीक विम्याची आज परिस्थिती काय आहे, 10 आणि 20 रुपये त्या पीक विम्याचे जर त्याच्या अकाउंटवर जमा होत असतील तर शेतकऱ्यांनी करायचं काय. आज शेतकऱ्यांची लाईट तोडली जाते, त्या डिप्या बंद केल्या जात आहे, दडपशाही या ठिकाणी सुरू आहे. याचं करायचं काय. तर येत्या काळामध्ये या सर्व मतदारांनी जर सगळं लक्षात घेतलं आणि याचा निषेधार्थ जर चांगल्या प्रकारे या सरकारला जर व्यवस्थितपणे मत न देता जर दाखवून दिलं तरच आपण शेतकऱ्यांचं जीवन या ठिकाणी सुरळीतपणे चालू शकतं. मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुनश्च एकदा या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्याचे विकास पुरुष आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सीमंतिनी कोकाटे यांच्या उपस्थितीत तालुक्याच्या सर्व पदाधिकारी आज गेल्या महिन्यापासून कांद्याचे भाव अतिशय कधी भविष्यात असे रेट खाली आले नाही, असे रेट या ठिकाणी खाली आले. या ठिकाणी आमची मागणी एक रास्त आहे. या ठिकाणी कांदा नाफेडने व्यापाऱ्याकडून न घेता त्याच मार्केट कमिटीमध्ये तो शेतकऱ्याकडून घेतला पाहिजे, जेणेकरून तो शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. आज एकरी खर्च 40 ते 45 रुपये एकरी खर्च कांद्याला येतोय. आणि ह्या कांद्याच्या संदर्भात आदरणीय मला 2018 आठवत आहे. या ठिकाणी आदरणीय देशाचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी नांदगाव या ठिकाणी पुतळाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते.
आणि त्यावेळेस असाच कांदा कमी भावामध्ये 5 ते 6 रुपये किलोने गेला होता। त्या ठिकाणी पवार साहेबांनी इमर्जन्सी दिल्लीला सांगितलं, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही मीटिंग घेऊ नका। आणि दिल्लीला आदरणीय पवार साहेब, खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विमानाची व्यवस्था केली आणि संध्याकाळी 9 वाजता ती मीटिंग झाली। आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी वाचली का आदरणीय पवार साहेबांनी कांद्याचा भाव हा 1500 रुपये क्विंटल केला। ही एक अभिमानाची गोष्ट आहे। आता ते सरकार करतं काय हेच कोणाला माहित नाही। आजकाल गॅसच्या टाकीचे भाव बघा, 50 रुपयांनी गॅसच्या टाकीचे भाव वाढले। मनमोहन सिंग यांचं सरकार होतं त्यावेळेस टाकीचा रेट होता तुमचा 350 रुपये रेट होता। आज टाकीचा रेट किती झालाय? कुणी बोलणार का नाही या बोलणाऱ्या विषयावर? तर या ठिकाणी आम्ही या देवेंद्र फडणवीस, शिंदे सरकार आणि मोदी सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिन्नर तालुक्यामध्ये सिन्नरचे आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या आजच्या मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, खरं तर गेल्या 9-10 महिन्यापासून जेव्हापासून हे शिंदे सरकार स्थापन झालं आहे तेव्हापासून तर आजपर्यंत कोणाच्या हिताचे निर्णय घेतले गेलेले आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न हा जनतेसमोर उभा राहिलेला आहे। जो शेतकरी दिवस रात्र एक करून आपल्या देशाच्या लोकांसाठी, आपल्या देशाच्या जनतेसाठी आपलं सर्वस्व देत असतो, दरवेळेस त्या शेतकऱ्यावरती अन्याय केला जातो। आणि आज कधी भूतो ना भविष्य असा हा कांद्याचा भाव 100, 150, 200 रुपये असा भाव हा कांद्याला आज इथे शेतकऱ्यांना मिळत आहे। आणि खऱ्या अर्थाने अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने काय करायचं हा मोठा सवाल त्यांच्या सगळ्यांपुढेच उभा राहिलेला आहे। एकीकडे ही सरकार 50-50 कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च करते। बसवरती स्टिकर लाव, मोठे मोठे बॅनर लाव, मोठ्या मोठ्या जाहिराती बनव, कशाच्या जाहिराती ते त्यांनाच माहिती। आणि दुसरीकडे शेतकऱ्यांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे, तर खऱ्या अर्थाने या सरकारचा हेतू काय आहे हा एक प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्यांपुढे उभा राहत असतो। जर महाविकास आघाडी त्यांची सरकार असताना याच कांद्याला 2-2, 2.5 हजार रुपये भाव देऊ शकते, तर ही शिंदे सरकार हा भाव या शेतकऱ्यांना त्यांच्या काळामध्ये का नाही देऊ शकत? शेतकऱ्यांवर जर इतका मोठा अन्याय होत असेल आणि हाऊसमध्ये ज्यावेळेस प्रश्न मांडायची वेळ येते त्यावेळेस सगळ्यांना गप्प करून बसवायचं असेल, तर मग खऱ्या अर्थाने आमदारांनी असेल किंवा कोणताही लोकप्रतिनिधी असेल त्याने तिकडे हाऊसमध्ये बसण्याचं काही कारण नाही। आज ज्यावेळेस आमदार आवाज उठवतायत तर आमदारांना आत येऊ देत नाही। दिलीप काका ज्यावेळेस कांदे घेऊन गेले तर त्यांना हाऊसमध्ये घेत नव्हते। अशा पद्धतीने दडपशाहीचा कारभार हा ही शिंदे सरकार करत आहे। खरं तर मागचं जे आंदोलन आमदारांनी जे महाविकास आघाडीच्या हाऊसमध्ये केलं त्याचा थोडाफार धडा घेऊन थोड्याफार प्रमाणात भाव कांद्याचे वाढलेले आहे, मात्र तरी सुद्धा हे भाव पुरेसे नव्हे। शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव हा मिळालाच पाहिजे, कारण की शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि जर शेतकरी जगला नाही तर या देशामध्ये काहीही चालू शकत नाही, कोणीही जगू शकत नाही। त्याच्यामुळे प्राधान्याने या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला हवे। इतर क्षेत्र जरी थोडे बाजूला राहिले तरीही चालेल, मात्र प्राधान्याने शेतकऱ्यांना महत्त्व देऊन त्यांना आणि त्यांच्या मालांना हमी भाव हा दिलाच गेला पाहिजे आणि याचं शिंदे सरकारला पूर्णपणे विचार करावाच लागणार आहे। आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये अजून मोठ्या आंदोलनांचा आणि निषेधाचा आम्ही इथे नियोजन करणार आहे। शेतकऱ्यांचा हिताचा जर निर्णय घेतला नाही तर खूप मोठा उद्रेक हा महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच सगळीकडेच या सरकारला इथे बघायला मिळणार आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, भरपूर शेतकरी जमलेले आहे, भरपूर लोकांनी निषेध व्यक्त केलेला आहे। आम्ही मुंदडा साहेबांना ते पत्र देऊन आमचा निषेध व्यक्त करणारच आहोत, मात्र आज सगळे शेतकरी इथे जमले त्यांचं सुद्धा मी प्राधान्याने सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करते आणि आपले 2 शब्द संपवते।